विठू माऊली आणि नामदेवांची खीर. पंढरपूरच्या पवित्र भूमीत चंद्रभागा नदीच्या निर्मळ काठावर एक असा भक्त राहत होता, ज्याचं देवावरचं प्रेम इतकं शुद्ध होतं की देवही त्याच्यापासून दूर राहू शकत नव्हता. त्या भक्ताचं नाव होतं संत नामदेव महाराज. नामदेवांना ना संपत्तीची इच्छा होती, ना मान सन्मानाची हाव. त्यांचं संपूर्ण जीवन विठू माऊलीच्या भक्तीत अर्पण झालेलं होतं. दिवस रात्र ते विठ्ठलाचं नामस्मरण करत भजन कीर्तनात रमलेले असत. एके दिवशी नामदेवांच्या मनात एक प्रेमळ विचार आला. आज माझ्या विठू माऊलीसाठी काहीतरी खास बनवायचं. घरात असलेल्या थोड्याशा पदार्थांतून त्यांनी मनापासून गोड खीर बनवली. खीर उकळत असताना त्यांच्या ओठांवर विठ्ठलाचं नाव अखंड सुरू होतं. खीर तयार झाल्यावर नामदेवांनी ती विठ्ठलाच्या मूर्तीसमोर ठेवली. हात जोडून ओलसर डोळ्यांनी ते म्हणाले, माझ्या विठू माऊली, ही खीर माझ्या हातची आहे, माझ्या प्रेमाची आहे. कृपया स्वीकार कर. नामदेव शांतपणे विठ्ठलासमोर बसून राहिले. दीप